गुड मॉर्निंग. मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय देवळाली कॅम्प, रंजना विठ्ठल जाधव, SY BCom कॉमर्स डिपार्टमेंट. माझ्या विषयाचं नाव आहे ते विपणन व्यवस्थापन आणि टॉपिकचं नाव आहे ते हरित विपणन. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की विपणन संशोधन म्हणजे नेमकं काय. सर्वात पहिले आपण विपणन म्हणजे काय बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण विपणन संशोधन म्हणजे काय, का केलं जातं विपणन संशोधन. विपणन संशोधन करत असताना आपल्याला लक्षात येतं की विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जे काही आपल्याला वस्तू बाजारपेठेत आणावायचे आहे ते तर आपल्या वस्तूला बाजारपेठेत कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल, कशा पद्धतीने आपली वस्तू ग्राहक त्या ठिकाणी घेतील, या सर्व गोष्टींचा एकंदरीत आपण काय करत असतो, त्या ठिकाणी संशोधन करत असतो. मग हे संशोधन करत असताना आपल्याला काही त्या ठिकाणी पद्धतींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, नाही का. जसं आपण विपणन संशोधन करत असताना सर्वेक्षण पद्धत असेल, निरीक्षण पद्धत असेल, प्रायोगिक पद्धत असेल, प्रश्नावली पद्धत असेल, नमुना पद्धत, म्हणजे ह्या पद्धतींचा आपण काय करतो त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे ते मागील लेक्चरमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी बघावायचं आहे ते सेशन अजेंडा जो काही आहे ते त्या ठिकाणी आपण बघणार आहोत ते हरित विपणनाचा अर्थ आणि त्याची प्रस्तावना आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे ते. त्याचप्रमाणे हरित विपणनाची व्याख्या काय आहे ते हा सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. हरित विपणनाचे उद्देश, त्याचप्रमाणे हरित विपणनाचे महत्त्व आणि हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका काय आहे ते, हे 5 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, त्याचप्रमाणे हरित विपणनाची व्यूहरचना, हरित विपणनाचे उद्देश आणि हरित विपणनाचे महत्त्व हे आपल्याला आजच्या लेक्चरचे जर आपण बघितले तर ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सांगता येतील. मग आता यामध्ये आपण सर्वात प्रथम बघणार आहोत ते हरित विपणन, त्याची प्रस्तावना आपल्याला एकंदरीत बघावायची आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, आपण जर प्रस्तावना बघत असताना जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं तर पर्यावरणाचा ऱ्हास हा जर बघितला तर टाळून समतोल टिकविण्यासाठी हरित विपणनाचे त्या ठिकाणी गरजेचे आहे ते. मग आजच्या तंत्रज्ञानावर आधारित व्यापारी जगात जर आपण बघितलं तर साधन सामग्रीचा काटकसरीने त्या ठिकाणी वापर, प्रदूषण नियंत्रण हे महत्त्वाचे त्या ठिकाणी ठरत आहे ते. मग यामध्ये निसर्गाचा नाश व ऱ्हास न होता वस्तू व सेवांचा काय झाला पाहिजे, त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. अलीकडील काळात जर आपण बघितलं तर सर्व व्यावसायिक संस्थांकडून व्यवस्थापन प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल राखण्यावरती भर दिला जातो. त्यातून हरित विपणन हा विषय जर आपण बघितला तर समोर आलेला दिसून येतो. 1980 नंतर या सर्व गोष्टींना, प्रयत्नांना जर आपण बघितलं तर एकंदरीत सुरुवात झालेली आहे ते. आणि म्हणूनच हरित विपणन, हरित उत्पादन, हरित प्रक्रिया असे अनेक मुद्दे जर आपण बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला समोर आलेले दिसून येतात. बघा ना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर हरित विपणनाचा ज्यावेळेस ऱ्हास होतो, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस वस्तू आणि सेवा ज्यावेळेस आपण बनवतो त्या बनविताना कोणत्याही प्रकारे नैसर्गिक नुकसान होणार नाही, निसर्गाचं नुकसान होणार नाही, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी हरित विपणन केलं पाहिजे. म्हणजे हरित विपणन हे कशा पद्धतीने पुढे आलं तर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे ते की अलीकडील जो काही काळ आहे ते त्या काळात सर्व व्यावसायिकांकडून जर आपण बघितलं तर व्यवस्थापन प्रक्रियेत काय झालेलं आहे ते की पर्यावरणाचा समतोल राखण्यावरती भर दिलेला आहे. आणि हे कधी झालं तर हे 1980 नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी, ह्या चळवळी ज्या काही आहेत ते त्या सर्व त्या ठिकाणी दिसून येतात आपल्याला. त्याचप्रमाणे हरित विपणनाचा आज आपण अर्थ बघणार आहोत. हरित विपणनाचा अर्थ बघत असताना हरित विपणन ह्या अशा उत्पादनाचे किंवा वस्तूंचे विपणन असते की ज्यामध्ये ज्या वस्तू किंवा उत्पादन पर्यावरणाच्या दृष्टीने काय आहे ते सुरक्षित असतात. मग हरित विपणन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ते हितकारक पण आहे ते आणि फायदेशीर पण आहे ते. मग अशा उत्पादन व सेवांची विक्री त्या ठिकाणी केली जाते. मग अशा वस्तू आणि सेवा ह्या कशा असाव्या, पर्यावरण मैत्रीपूर्ण असतात. कारण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा नाश होणार नाही, त्याचा ऱ्हास होणार नाही, म्हणजेच त्या वस्तू आणि सेवा ज्या काही आपण बनवलेल्या आहेत ते त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचा विचार केलेला आहे ते.
आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे काही उत्पादन व सेवांची विक्री केली जात असताना वस्तू आणि सेवा या कशा आहेत ते तर पर्यावरण मैत्रीपूर्ण असाव्यात, म्हणून हरित विपणन या ठिकाणी आपण त्याचा अर्थ बघितला। त्याचप्रमाणे हरित विपणनाच्या आपण अनेक व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत, त्यापैकी काही व्याख्या आपण बघणार आहोत, नाही का। मग यामध्ये अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांनी दिलेली जी काही व्याख्या आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर हरित विपणन हे अशा वस्तू किंवा सेवांचे विपणन असते की ज्या वस्तू व सेवा पर्यावरणासाठी कशा आहेत ते सुरक्षित असतात। कारण या ठिकाणी आपण अनेक गोष्टी आज आपल्याला बघायला मिळतात की त्या ठिकाणी पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत आहे ते नाश होत आहे ते त्या ठिकाणी अनेक मोठ्या उद्योग संस्था जर आपण बघितल्या तर त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, ते त्या पुढे आलेल्या आहे ते पर्यावरणाला वाचविण्यासाठी। आणि म्हणूनच या व्याख्येतून सुद्धा आपल्याला बघता येईल की हरित विपणन हे अशा वस्तू किंवा सेवांचे विपणन असते की ज्या वस्तू व सेवा पर्यावरणासाठी कशा आहेत ते सुरक्षित आहे ते। त्याचप्रमाणे आपण सेकंड डेफिनेशन जर बघितली तर त्यामध्ये WW बिझनेस डिक्शनरी कॉम यांनी बनवलेली जी डेफिनेशन आहे ते व्याख्या आहे ते त्यामध्ये जर आपण बघितलं तर हरित विपणन म्हणजे काय, तर हरित विपणन म्हणजे प्रवर्तन कृती की ज्या कृतींचे लक्ष हे ग्राहकांच्या ब्रँड बदलच्या आणि बदलत्या दृष्टिकोनाचा उपयोग करून घेतला जातो। मग असे जे बदल आहे ते मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय संघटनेच्या धोरणांवर व कृतींवरती त्या ठिकाणी प्रभाव टाकणारे असतात, नाही का। मग ज्याचा परिणाम हा पर्यावरणाचा जो काही दर्जा आहे ते तो टिकविण्यावरती नक्कीच होत असतो। मग समाजाची जी काही काळजी आहे ती करण्यात त्या ठिकाणी प्रतिबिंबक त्या ठिकाणी होत असतं। आणि म्हणूनच हरित विपणनामध्ये जर आपण बघितलं तर ग्राहकांच्या ज्या काही आपण बघतो की अनेक ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कशा आहेत ते अमर्यादित आहे ते, परंतु पर्यावरणाचा जो काही समतोल आहे तो जर आपण बघितला तर मर्यादित आहे ते। आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असताना जे काही हरित विपणन वस्तू आणि सेवा यांचा ज्यावेळेस आपण वापर करणार आहोत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याचा विचार केला पाहिजे। आणि म्हणूनच हरित विपणनाची व्याख्या आपण अभ्यासत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात येतात। त्याचप्रमाणे आपण हरित विपणनाचे उद्देश अभ्यासणार आहोत। हरित विपणनाचे उद्देश अभ्यासत असताना आपण सर्वात प्रथम संपूर्ण विश्वाला जर आपण बघितलं तर आज प्रदूषण नैसर्गिक संपत्तीचा त्या ठिकाणी ऱ्हास दिसून येतो। त्याचप्रमाणे साथीचे आजार आहे ते नैसर्गिक संकट आहे ते यांनी काय झालेले की ग्रासले आहे ते, यासाठी पर्यावरण संतुलन गरजेचे आहे। हरित विपणन ही एक जर आपण बघितलं तर मार्ग पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो। आणि म्हणूनच आज आपल्याला सर्व जर बघितलं तर पर्यावरण कशा पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे हे संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी खरोखर आज गरज आहे ते। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पहिला पॉईंट जर बघितला तर लोकप्रियतेत वाढ। आता बघा ज्या वेळेस आपण हरित विपणन करत असताना म्हणजे वस्तू व सेवांचं विपणन करत असताना आपण कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाचा त्या ठिकाणी ऱ्हास होणार नाही, नाश होणार नाही आणि हरित विपणनाच्या दृष्टीने आपण त्या वस्तू बनवत असतो त्यावेळेस साहजिकच त्या ठिकाणी त्या वस्तूला ग्राहकांकडून काय होते लोकप्रियता ही वाढत असते। जसं फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला टाटाचं सांगता येतील, त्याचप्रमाणे मॅकडोनाल्ड यांचं सांगता येईल। त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे ते की जे काही प्लास्टिक होतं ते प्लास्टिक न वापरता साहजिकच त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कागदी पिशव्यांचा त्या ठिकाणी वापर केलेला दिसून येतो। आणि म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे ते की त्या वस्तू ज्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे ते पर्यावरणाचा नाश होणार आहे ते आणि साहजिकच ग्राहकांना सुद्धा त्या ठिकाणी बदल हा घडून येतो आणि साहजिकच त्या गोष्टी त्या वस्तू त्या ठिकाणी ग्राहकांना साहजिकच आवडतील आणि म्हणूनच लोकप्रियतेत वाढ ही त्या ठिकाणी हरित विपणनाचे आपल्याला दिसून येते। सेकंड पॉईंट जर आपण बघितलं तर सामाजिक बांधिलकी। हरित विपणनामुळे काय झालेलं आहे ते की ज्या काही संघटना आहेत जी काही चळवळ आहे ती 1980 नंतर जर आपण बघितलं तर पर्यावरणाचा जो काही ऱ्हास आहे
त्या ठिकाणी सगळेच जण पर्यावरणाला वाचविण्यासाठी जो काही प्रयत्न केला जात आहे ते त्यामध्ये आपण जर बघितलं तर हरित विपणन करत असताना व्यावसायिक व्यवस्थापन ज्या काही संस्था आहेत ते त्या ठिकाणी त्या सामाजिक बांधिलकीची एक जपवणूक करत आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे थर्ड पॉईंट जर आपण बघितलं तर पर्यावरण संरक्षण, कारण आपण जर बघितलं तर आपल्याला पर्यावरणाचा जो काही अभ्यास जो आहे तो आपण बघतोय की सगळीकडेच म्हणजे फर्स्ट पासून तर आज UG पर्यंत सुद्धा आपल्याला तो दिसून येतो। प्रत्येक विद्यार्थ्याला तो ते तिथपर्यंत पोहोचविला जातो। मग हा या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, ग्राहकांना प्रबोधन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ते। मग ते जाहिरातीतून प्रबोधन केलं जातं। जसं आपण बघतो की या ठिकाणी जे काही जंगलतोड आहे ते किंवा ज्या ठिकाणी फॅक्टरीज वगैरे आहे ते त्या ठिकाणी जे काही सांडपाणी आहे ते हे या ज्या काही गोष्टी होतात या गोष्टी घडू नये आणि निसर्गाचा जो काही पर्यावरण आहे ते त्याचा नाश होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे की ग्राहकांना सुद्धा प्रबोधन करणं, त्याच ठिकाणी जनतेला प्रबोधन करणं गरजेचं आहे। आणि हे कशातून केलं जातं तर हे जाहिरातीतून केलं जातं आणि म्हणूनच पर्यावरण संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे ते। नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितला तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ग्राहकांना आकर्षण, कारण ग्राहक आकर्षण कधी होतं की ज्यावेळेस हरित विपणनातून ज्या काही वस्तू किंवा सेवा बनविलेल्या आहेत ते साहजिकच त्याकडे ग्राहक काय होतं की आकर्षित होतो, कारण त्या काय आहे ते की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या त्या वस्तू आपल्या शरीराला किंवा आपल्या आरोग्याला त्या काय हितकारक आहे ते म्हणजे व्यवस्थित आहे ते, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला बाधा येणार नाही अशा त्या वस्तू बनविलेल्या असतात। म्हणजे साहजिकच त्या वस्तूकडे काय होतं की ग्राहक हा आकर्षक होत असतो। नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितलं तर सामाजिक बांधिलकी असलेल्या ज्या काही उद्योग संस्था आहेत ते, कारण आज आपण जर बघितलं तर अशा अनेक उद्योग संस्था आहेत ते मोठ्या मोठ्या उद्योग संस्था आहेत की त्या काय करत असतात की हरित विपणन म्हणजे पर्यावरण वाचविण्यासाठी त्याच ठिकाणी त्या उद्योग संस्था एकत्र येतात आणि त्या ठिकाणी हरित विपणन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्या ठिकाणी त्या वस्तू व सेवा ह्या कमीत कमी म्हणजे त्या ठिकाणी निसर्गाचा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा त्यामध्ये वापर म्हणजे नाश होणार नाही, त्यामध्ये त्याची जी काही संपत्ती आहे ती म्हणजे निसर्गाची जी काही संपत्ती आहे ते तिला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचला जाणार नाही यासाठी या ज्या काही सामाजिक संस्था आहेत ते सामाजिक उद्योग संस्था आहेत ते ह्या एकत्र येऊन त्या ठिकाणी काय करत असतात की हरित विपणन करताना आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे नैसर्गिक स्रोतांचा वापर, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जसा कोळसा असेल, खनिज तेल असेल, या जे काही आहे ते यांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे याचा जो काही वापर आहे ते जसं पाणी आहे ते पाण्याचा वापर कशा पद्धतीने म्हणजे त्याचा जी काही वापर आहे ते जपून आपण केलं पाहिजे की त्याचा हा जो काही वापर आहे ते तो अति नाही केला पाहिजे की तो जपून आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। म्हणजे नैसर्गिक स्रोत जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी जसं आपण बघतोय की पर्यावरणपूरक ज्या काही वस्तू आहेत ते त्या ठिकाणी जसं आपण पेट्रोल बघतो किंवा नैसर्गिक त्याप्रमाणे आपण फॅक्टरीज वगैरे बघतो, या ठिकाणी जसं आपण लाईट जर बघितली तर ती जी काही आहे ते त्या ठिकाणी ती कोळशापासून होणारी लाईट असेल तर त्या ठिकाणी आपण जर सोलर किंवा आपण त्याला LED जर बघितलं तर किंवा ज्या काही विजेवरती चालणारे जे काही साधने आहेत ते जसं आपण 2 व्हीलर बघतो 4 व्हीलर बघतो या ठिकाणी काय केलं पाहिजे ते साहजिकच ते वापरलं तर साहजिकच काय होईल की नैसर्गिक स्रोतांचा जो काही वापर करताना तो त्या ठिकाणी वाचणार आहे ते आणि म्हणूनच या ठिकाणी हरित विपणनाचा उद्देश आपल्याला या ठिकाणी तो सांगता येतो। त्याचप्रमाणे ग्राहकांमध्ये पर्यावरण जागरूकता, कारण ग्राहकांमध्ये पर्यावरण जागरूकता करणं गरजेचं आहे आणि हे कशातून केलं पाहिजे की हे जाहिरातीतून त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे ते आणि म्हणूनच त्या ठिकाणी ग्राहकांना प्रबोधन करणे, ग्राहकांना त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या काही आहेत की पर्यावरणाचा ऱ्हास जो काही होत आहे ते तो कशामुळे होतोय या गोष्टी जर त्या ठिकाणी त्या ग्राहकांमध्ये जर सांगितलं तर नक्कीच त्यांच्यावरती तो एक प्रकारे एक परिणाम पडत असतो आणि त्या ठिकाणी ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाचा नाश होणार नाही या ठिकाणी प्रत्येक ग्राहक हा त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि म्हणूनच पर्यावरणपूरक वस्तू आणि विक्रीला प्रोत्साहन हा सुद्धा आपल्याला त्याचा उद्देश सांगता येईल।
मग पर्यावरणपूरक वस्तू जसं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं, जसं आपण बघतोय की प्लास्टिक बंदी घातलेली आहे ते, मग कुठलीही वस्तू बनवित असताना किंवा आपण बघतोय की जे काही निसर्गात जे काही दिलेले आहे ते नैसर्गिक रंग जे काही आहे ते त्यांनी जर ते वेष्टन केलं, त्याची बांधणी केली, तर साहजिकच काय होणार आहे ते, की ती पर्यावरणपूरक होणार आहे ते, आणि साहजिकच त्या ठिकाणी ग्राहक त्या वस्तूला घेणार आहे ते, कारण त्या ठिकाणी ते नैसर्गिक निसर्गाने निर्माण केल्याप्रमाणे किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जसं आपण बघतोय की कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाचा ऱ्हास न होता त्या वस्तू आपण त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत ते, आणि वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी काय केलेली रंगसंगती वापरलेली आहे ते, आणि त्या ठिकाणी त्या वस्तूंची बांधणी असेल, वितरण असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी पर्यावरणपूरक वस्तू आणि त्या ठिकाणी विक्रीला प्रोत्साहन हे त्या ठिकाणी ग्राहकांना दिलं गेलेलं आहे ते, आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला पर्यावरण जे काही पूरक वस्तू आहे ते त्याचे उद्देश आहे ते आपण त्या ठिकाणी बघितले. त्याचप्रमाणे हरित विपणनाचे महत्त्व आपल्याला अभ्यासावायचे आहे. हरित विपणनाचे महत्त्व अभ्यासत असताना त्यामध्ये जसं आपण बघितलं की पर्यावरणपूरक वस्तू आणि विक्रीला प्रोत्साहन, यामध्ये प्रत्येक ग्राहकाला कशा पद्धतीने किंवा जी काही वस्तू आपल्याला देवायची आहे ते ती वस्तू देत असताना त्या ठिकाणी त्या वस्तूचा पर्यावरण हरित विपणनाचा कसा वापर केलेला आहे ते, त्या ठिकाणी त्या वस्तूविषयी त्या ग्राहकांना जर माहिती दिली तर साहजिकच ग्राहक त्या वस्तू काय करणारे घेणार आहे ते, आणि त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळणार आहे ते. त्याचप्रमाणे पर्यावरण व समाज याबद्दलचे दायित्व. आता पर्यावरण आणि समाज या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे ते, आणि तो जर आपण बघितलं तर समाजाने त्याबद्दल जर जागरूकता दायित्व जर दाखवत तर साहजिकच त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून टाळणार आहे ते, आणि म्हणूनच या ठिकाणी हरित विपणन वस्तू आणि सेवा ज्या काही आपण तयार करतो त्या तयार करत असताना या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ग्राहकांची पर्यावरणाबद्दलची जागरूकता. आता ग्राहकांची पर्यावरणाबद्दलची जी काही जागरूकता आहे ते, त्यामध्ये ग्राहक साहजिकच काय झालेलं आहे ते, आज प्रत्येक ग्राहक जागरूक झालेला आहे ते, पर्यावरणाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे ते. आज आपण जर बघितलं तर अनेक आपल्याला उदाहरणं देता येईल. आपण सर्वजण काय करतो, अवतीभोवतीचा जो काही परिसर आहे ते तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे आपण आजूबाजूला झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहोत, जंगलतोड होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, पाणी वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे वाचविण्याचा म्हणजे कुठल्याही प्रकारे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, निसर्गाचा नाश होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो, आणि म्हणूनच ग्राहकांना सुद्धा पर्यावरणाबद्दलची जागरूकता ही निर्माण करून देणं त्या ठिकाणी सुद्धा आपण प्रयत्न सर्वच करत आहोत. हरित विपणनामुळे पर्यावरण मैत्रीपूर्ण होत आहे ते साहजिकच आहे ते. हरित विपणनामुळे काय होतं की पर्यावरण मैत्रीपूर्ण होत आहे ते साहजिकच. त्या ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत ते हरित विपणनामुळे काय झालेलं आहे ते की ज्या काही वस्तू आहेत ते त्या वस्तू प्रदूषणमुक्त आहेत ते, आणि म्हणूनच या ठिकाणी पर्यावरण आणि हरित विपणन या दोघांमध्ये संबंध जर आपण बघितले तर अगदी मैत्रीपूर्ण असे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं, आणि ग्राहक त्या वस्तूला साहजिकच प्रोत्साहन देतात, आणि म्हणूनच ग्राहक त्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू घेत असतात, आणि साहजिकच मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हरित विपणनामुळे बाजारपेठेत पर्यावरणपूरक वस्तूंचे ग्राहक त्या ठिकाणी स्वागत करत आहेत, कारण ग्राहकांना त्या वस्तू ज्या काही मिळणार आहेत जसं आपण बघतो की टू व्हीलर आहे ते, ही टू व्हीलर जी काही आहे ते त्यामध्ये पेट्रोल टाकलं जातं किंवा जे काही ऑइल टाकलं जातं त्यामध्ये जर आपण बघितलं तर ती जर विजेवरती बनवली किंवा जी काही इलेक्ट्रॉनिक जर बनवली तर साहजिकच ते प्रदूषणमुक्त होईल. म्हणजे ग्राहक काय करतोय की त्या ठिकाणी त्या नवीन येणारे जे काही प्रदूषण आहे ते त्या प्रदूषणापासून जी होणारी मुक्त वस्तू आहे ते त्या वस्तूला तो घेण्याचा प्रयत्न करतो, आणि तिचं साहजिकच तो स्वागत करत आहे ते, आणि म्हणून हरित विपणनामुळे जर आपण बघितलं तर बाजारपेठेत पर्यावरणपूरक वस्तूंचे ग्राहक चांगल्या प्रकारे स्वागत करत आहेत आणि त्या वस्तू घेत आहेत. आणि त्याचप्रमाणे स्पर्धात्मक फायदा आपल्याला सांगता येईल. आज आपण जर बघितलं तर ग्राहक
ज्या काही वस्तू घेत आहे ते त्या वस्तू घेत असताना ज्यावेळेस जे विक्रेते आहे ते उत्पादक आहे ते त्या ठिकाणी त्या वस्तूंचं हरित विपणनाच्या दृष्टीने ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत ते आणि ज्या व्यक्तींनी हरित विपणनाचा विचार नाही केलेल्या अशा वस्तू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस स्पर्धा असते आणि त्या स्पर्धा बघत असताना होत असताना त्या ठिकाणी ग्राहक काय करतात की हरित विपणन म्हणजे प्रदूषणयुक्त कोणत्या वस्तू आहेत ते त्या वस्तू त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि म्हणूनच या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा हा आपल्याला हरित विपणनाचा दिसून येतो। त्याचप्रमाणे उत्पादनाचा वेगळेपणा साहजिकच आहे ते हरित विपणनामुळे काय होतं की वस्तूचा वेगळेपणा आपल्याला दिसून येतो। त्याचं वेष्टन असेल, बांधणी असेल, वितरण असेल, ह्या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर त्या ठिकाणी त्या उत्पादनाचा त्या वस्तूचा आपल्याला वेगळेपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि ग्राहक साहजिकच त्या वस्तूला स्वागत करत असतो आणि घेत असतो। आणि म्हणूनच हरित विपणनाचे महत्त्व अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला हा सुद्धा एक महत्त्व सांगता येईल। नेक्स्ट जर आपण बघितलं तर पर्यावरण रक्षणाची चळवळ साहजिकच आहे ते आपण सर्वच जण पर्यावरण रक्षण करत आहोत। ते पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, जंगलतोड नाही झाली पाहिजे, जे काही फॅक्टरीज कारखाने आहेत ते त्या ठिकाणी जे काही नाश झालेला म्हणजे खराब ज्या काही वस्तू आहेत ते किंवा सांडपाणी आपण त्याला म्हणू शकतो, या ठिकाणी जे काही फॅक्टरीमधून जो काही नाशवंत माल आहे ते किंवा खराब माल आहे ते त्या मालाचं काय केलं जातं परत पुनर्प्रक्रिया केली जाते, रिसायकलिंग केली जाते आणि त्यापासून परत दुसरी वस्तू बनवली जाते आणि साहजिकच त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं काय करतो की रक्षण करत असतो। मग ह्या ठिकाणी ज्या काही उद्योग संस्था आहेत ते जे काही हरित विपणनाला वाचविण्यासाठी किंवा पर्यावरणाला वाचविण्यासाठी या ठिकाणी ज्या काही चळवळी त्या ठिकाणी 1980 नंतर जर आपण बघितलं तर एकंदरीत आपल्याला ह्या सर्व संघटना ह्या एकत्र येऊन त्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतं आणि सगळेच जण त्या ठिकाणी जागरूक हे झालेले आहेत। आणि आपण बघतो की जसं आपण पर्यावरणाचा ज्यावेळेस ऱ्हास होतो त्यावेळेस म्हणजे निसर्गाचा ज्यावेळेस आपण आर्थिकता त्या ठिकाणी फायदा पाहतो त्यावेळेस मनुष्य प्राणी असेल किंवा इतर प्राणी असेल किंवा इतर जे काही वस्तू असतील त्यांचा काय होतो साहजिकच नाश हा होतो। पण हे कशामुळे तर हे जर आपण बघितलं तर आपल्या आनंदासाठी काय होतं की निसर्गाचा आपण त्या ठिकाणी जी काही निसर्गाचा नाश आपण करतो। जसं आपण बघतोय की मनुष्याला राहण्यासाठी आपण काय करतो की घरं बांधत आहोत मग त्यासाठी जंगल तोड केली जाते। त्याचप्रमाणे मनुष्याला शेती करण्यासाठी त्यासाठी सुद्धा जंगल तोड केली जाते आणि त्याचप्रमाणे नवनवीन काय होते त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती होत आहे आणि त्याचप्रमाणे कारखाने होत आहे आणि त्यामुळे काय होतंय की साहजिकच पर्यावरणाला हा धोका पोहोचत आहे ते आणि म्हणूनच पर्यावरण रक्षणाची आपण त्या ठिकाणी काय केलेले आहे ते की सर्वच जण त्या ठिकाणी काम करत आहोत। त्याचप्रमाणे आर्थिक महत्त्व आता या ठिकाणी हरित विपणन करत असताना आर्थिक महत्त्व असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक जण काय करतो की नाही माझ्याकडे पैसा आहे ते मी ह्या गोष्टी करणार आहे ते मग आपण त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या वस्तूंचा जर आपण नाश केला तर काय होणार आहे ते की त्या ठिकाणी पर्यावरणाचा नाश होणार आहे ते आणि म्हणूनच या ठिकाणी हा सुद्धा घटक तितकाच महत्त्वाचा आहे। ते शाश्वत विकास आपल्याला सर्वांना माहिती आहे ते की जे काही हरित विपणनामुळे काय होतं की विकास हा होत आहे ते प्रदूषण मुक्त होत आहे ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी पर्यावरणाचं काय करतोय की चांगल्या प्रकारे पर्यावरणाचं म्हणजे आजूबाजूचा जो काही परिसर आहे ते तो चांगला राहावा यासाठी प्रयत्न करत आहे ते आणि साहजिकच पूर्ण विश्वाचा त्या ठिकाणी विकास हा होत आहे। ते वस्तूंमध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं वस्तू आणि सेवा ह्या ग्राहकांपर्यंत जातात त्यावेळेस त्या हरित विपणनच्या दृष्टीनेच ह्या चांगल्या जात आहे आणि साहजिकच त्यामध्ये शाश्वत विकास हा होताना आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे मार्ग निर्धारण करणे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला पॉइंट हरित पॅकिंग। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर वस्तूचं जे काही पॅकिंग करत असताना त्या ठिकाणी आपण काय करतो की वस्तू ह्या प्लास्टिकमध्ये न देता त्याची बांधणी पॅकिंग ही करत असताना तिचं वितरण करत असताना ह्या चांगल्या गोष्टी आपण काय करतो की त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांचा हरित विपणनाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास होणार नाही त्या पद्धतीने आपण काय करत असतो की त्याची पॅकिंग करतो। मग ते निसर्ग आपण काय करतो की
नैसर्गिक त्याला रंग देत असतो, नैसर्गिक त्याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ठेवत असतो, करत असतो आणि साहजिकच त्या ठिकाणी त्याची बांधणी ही हरित विपणनाची होते आणि साहजिकच ग्राहक त्या वस्तूंचं स्वागत करत असतो आणि वेगळे पण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे पर्यावरण जागरूकता जर आपण बघितलं तर साहजिकच की आज आपण सगळेजण पर्यावरणाविषयी जागरूक झालेलो आहोत आणि ग्राहकांना आपण प्रबोधन सुद्धा करत आहोत आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना प्रत्येक जण काय करतोय की पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येतो। त्याचप्रमाणे वस्तू उत्पादनातील बदल साहजिकच आहे ते हरित विपणनामुळे काय झालेले आहे की वस्तू उत्पादनामध्ये बदल झालेला आहे ते जसं आपण बघतोय की जसं आपण बघितलं तर डोनाल्डचं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मॅकडोनाल्डचं सुद्धा त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता त्यांनी त्या ठिकाणी कागदी पिशवी असेल किंवा इतर ज्या काही प्रकारचे त्यांनी कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत ते आणि त्या ठिकाणी ते वस्तू त्यांनी त्या दिलेल्या आहेत म्हणजे साहजिकच त्या वस्तूच्या उत्पादनातील बदल हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। त्याचप्रमाणे प्लास्टिक बंदी आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी आपल्याला गेल्या 7 ते 8 वर्षांच्या आधीचा जर आपण काळ आठवलं तर प्रत्येक जणाच्या हातामध्ये प्लास्टिक असेल, रस्त्यावरती प्लास्टिक दिसायचं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक हे दिसायचं आणि काय झालेलं आहे ते की मग या ठिकाणी प्लास्टिक बंदी घातलेली आहे ते आणि त्या ठिकाणी आपल्याला हरित विपणनामध्ये या ठिकाणी मग कागदी पिशवी त्या ठिकाणी वापर केलेला आहे ते किंवा इतर थर्मोकॉल जो काय आहे ते त्याचा सुद्धा वापर करायचा नाही आणि कमीत कमी कशा पद्धतीने तो वापर होईल आणि निसर्गाचा कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ऱ्हास होणार नाही या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रत्येक जण विचार करत आहे ते। त्याचप्रमाणे उत्पादनांची विल्हेवाट आता उत्पादनांची विल्हेवाट जसं आपण बघतो की कारखान्यातून जे काही प्रोडक्ट तयार केले जातो आणि जो राहिलेला जो काही माल आहे ते त्या ठिकाणी तो त्याच्यावरती रिसायकलिंग केली जाते, पुनर्प्रक्रिया केली जाते। आज तुम्ही सुद्धा बरेच जण बघत असाल, व्हॉट्सअपला बघत असाल किंवा यूट्यूबवरती बघत असाल किंवा टीव्हीवरती बघत असाल की ज्या काही वस्तू आहे ते त्या वस्तूंचं परत काय केलं जातं, रिसायकलिंग केलं जातं आणि त्याचा जो काही उरलेला जो चौथा आहे ते त्या चौथ्यांपासून बघा खूप छान असे टाइल्स बनवलेले आहेत ते किंवा विटा बनवलेल्या आहेत ते ज्या काही टाइल्स बनवलेल्या आहेत त्या अशा वेगळ्या कलरफुल अशा आहेत ते आणि साहजिकच ग्राहकांना सुद्धा त्याकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे ते तो वेगळा आहे ते म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी ते बघितलेले आहे ते म्हणजेच त्या उत्पादनांची विल्हेवाट लावत असताना या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे आपण हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका काय ते आपण अभ्यासणार आहोत। व्यूहरचना तयार करणे कारण आपल्याला हरित विपणनामध्ये वस्तू आणि सेवा ह्या ग्राहकांपर्यंत देण्यासाठी ग्राहकांना मिळण्यासाठी त्यासाठी आधी आपल्याला व्यूहरचना तयार करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे। त्या वस्तू कशा पद्धतीने तयार करणार आहोत त्या ठिकाणी व्यवस्थापकाची भूमिका काय आहे ते आणि त्या ठिकाणी व्यवस्थापकांनी सर्वात पहिले सर्व व्यवस्थापन करत असताना त्या हरित विपणनामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्या व्यूहरचना त्याची पहिली तयार केली गेली पाहिजे। वस्तू व सेवा यांचे ज्ञान विपणन व्यवस्थापकाला त्या ठिकाणी हरित विपणनाच्या वस्तू आणि सेवा यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यांना त्या गोष्टी सर्व माहिती त्या व्यवस्थापकाला असणं गरजेचं आहे तंत्रज्ञानाचा वापर आज आपण बघतोय की अनेक जी काही नव्याने तंत्रज्ञान आलेलं आहे ते त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पटकन जी काही वस्तू आहे ती व्यवस्थितरित्या पटकन तयार होते आणि त्यामध्ये ग्राहकांनी त्याचं स्वागत सुद्धा केलेलं आहे ते आणि म्हणूनच विपणन व्यवस्थापकाला तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती असणं ते कशा पद्धतीने वापरावयाचे आहे ते या गोष्टीची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पुढाकार घेणे विपणन व्यवस्थापकांनी पुढाकार हा घेतला पाहिजे हरित विपणनामध्ये कारण हरित विपणनामध्ये जर आपण बघितलं तर ग्राहकांना ज्या काही वस्तू दिल्या जातात त्या वस्तू देत असताना त्याचं वितरण होतंय का, त्याची बांधणी व्यवस्थितरित्या होते का, पॅकिंग होते का, ग्राहकांपर्यंत ती वस्तू योग्य दरात जाते का या सर्व गोष्टींसाठी हरित विपणनामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापकाची भूमिका ही सुद्धा महत्त्वाची आहे नफा व हरित विपणन
विपणन साहजिकच आहे ते ग्राहक हरित विपणन वस्तू म्हटल्यानंतर ग्राहक त्या वस्तूला घेता साहजिकच काय होतं की विपणन व्यवस्थापनमध्ये जर आपण बघितलं तर साहजिकच नफा हा आपल्याला दिसून येतो, कारण ग्राहक त्या वस्तूला काय करताय की घेतात आणि त्यामुळे नफा हा आपल्याला चांगल्या प्रकारे होतो। हे कशामुळे होतं तर हे हरित विपणनामुळे होतं, हे पण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि यामध्ये व्यवस्थापकाची भूमिका ही काय आहे ते महत्त्वाची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। त्याचप्रमाणे हरित विपणनामध्ये संशोधन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ते, कारण संशोधन करणं म्हणजे विपणन व्यवस्थापकाने सर्वात पहिलं काय केलं पाहिजे की ग्राहक त्या ठिकाणी वस्तू घेणार आहे त्याचं हरित विपणन होत आहेत का, त्या ठिकाणी काय त्या गोष्टी लागणार आहे ते, कोणती लागणार आहे ते, कशा पद्धतीने लागणार आहे ते, कुठे लागणार, केव्हा लागणार, या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे संशोधन केलं गेलं पाहिजे। ही व्यवस्थापकाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची आहे ते। पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे साहजिकच आहे ते विपणन व्यवस्थापकाची भूमिका जर आपण बघितलं तर हरित विपणन करावायचं असेल तर त्यासाठी ते पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे। आपण बघतोय की पर्यावरण संरक्षण करत असताना कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, नाश होणार नाही, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी पर्यावरण संरक्षण करणं गरजेचं आहे ते। हरित जीवनशैली आज जर आपण बघितलं तर सर्वच जण म्हणतात की नाही यामुळे काय होतंय की आपल्या तब्येतीला आरोग्याला काय होतंय की त्रास होतोय, तर मग आपण काय करतोय की सर्वच गोष्टी आज आपण बघितलं तर हरित जीवनशैली कशा पद्धतीने असली पाहिजे या गोष्टीचा सुद्धा विचार करतो आणि म्हणूनच हरित विपणनामध्ये व्यवस्थापकाच्या भूमिका सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची सांगता येईल। प्रशिक्षण, कारण हरित पर्यावरणामध्ये किंवा हरित विपणनामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी जो काम करणारा कर्मचारी आहे ते त्याला ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याला जर त्या सगळ्या गोष्टींची माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी तो ज्या काही वस्तू बनविणार आहे ते त्या कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी त्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे नाही आणि म्हणूनच विपणन व्यवस्थापकाची भूमिका आहे ते की हरित विपणनामध्ये सुद्धा प्रशिक्षण देणं तितकंच गरजेचं आहे ते। कायद्याचे पालन केले पाहिजे। प्रत्येक ज्यावेळेस आपण वस्तू बनवतो त्या ठिकाणी जो काही कायदा असेल, नियम असेल, या सर्व गोष्टी बघून त्या ठिकाणी आपण त्या कायद्याचं पालन करून त्या ठिकाणी ती वस्तू बनवली गेली पाहिजे, ही विपणन व्यवस्थापकाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ते। म्हणजेच एकंदरीत आपण जर बघितलं तर हरित विपणनामध्ये व्यवस्थापकाची भूमिका बघत असताना जसं पर्यावरण संरक्षण असेल, हरित जीवनशैली असेल, प्रशिक्षण असेल, संशोधन असेल, कायद्याचे पालन करणे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थापकाला माहिती असणं गरजेचं आहे ते। आता आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हरित विपणन म्हणजे काय इतका अभ्यास केलेला आहे ते। आता मी तुम्हाला काही स्वाध्याय देते, असाइनमेंट देते, ते तुम्ही नोट डाऊन करणार आहात ते। आता हरित विपणन म्हणजे काय हे आणि सेकंड क्वेश्चन तुम्ही बघणार आहात ते हरित विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा आणि हरित विपणनाचे उद्देश स्पष्ट करा। हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही काय करणार आहे सोडवून आणणार आहात ते। आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ते ई विपणनाची उपयोगिता आपल्याला अभ्यासावायची आहे ते, ई विपणनाची फायदे कोणते आहेत ते, ई विपणनाच्या मर्यादा कोणत्या आहेत ते, या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ते आणि आजच्या लेक्चरला आपण इथे थांबतो। धन्यवाद।